हॅलो, माझं नाव निसर्ग शाह. मी पुण्याला असतो शिकायला. थोड्या दिवसांपूर्वी माझा बाईक ॲक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये मी MRI काढल्यानंतर डॉक्टरांना कन्सल्टंट केल्यानंतर त्यांनी मला लिगामेंट टियर सांगितली होती. मग एजमुळे त्यांनी मला रिकवर होईल सांगितलं होतं. मग मला त्यांनी रेस्ट करायला सांगितली होती. मग ते फिजिओथेरपी त्यांनी सजेस्ट केली. मग माझं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, मोहोळ-पापरी. तिथून आमच्या म्हणजे रिलेटिव्हजनी मला हिलिंग हँड्सबद्दलची माहिती दिली, डॉक्टर नेहा मॅडम बद्दल. मग मी इथं आलो, मॅडमशी कन्सल्ट केलं, चेकअप केलं मॅडमनी, MRI वगैरे पूर्ण चेकअप केला. मग त्यांनी गॅरंटी घेतली व त्यांनी सांगितलं की टाईम लागेल पण होऊन जाईल. मग तिथं ट्रीटमेंट चालू झाली. मला नीला माझ्या पूर्ण ब्रेस होता आणि मला वॉकर्सच्या सपोर्टशिवाय मला असं चालता येत नव्हतं आणि मला उभा सुद्धा राहता येत नव्हतं. मग ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर एक 2-3 दिवसानंतर मला सपोर्टची पण गरज लागली, म्हणजे वॉकर सपोर्ट लागला नाही. पण मी ब्रेस होता माझ्या पायाला आणि मला रोज म्हणजे गाडीमध्ये घेऊन यावं लागायचं आणि गाडीमध्येच जावं लागायचं. चालता वगैरे येत नव्हतं त्यावेळेस पण. मग एक 15 दिवस रेग्युलर ट्रीटमेंट केल्यानंतर मला चालण्यात वगैरे म्हणजे फरक जाणवला. म्हणजे मला असं रिलीफ वाटायला लागलं. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे मॅडमची ट्रीटमेंट चालू झाली, निडल थेरपी, कप थेरपी, सगळे वेगवेगळे मशिनरीज वगैरे ज्यावेळेस चालू झाले, रिलीज वगैरे करायला चालू झालं, त्यावेळेस मला असे रिलीफ वाटायला लागलं. मग त्यानंतर परत 15 दिवसानंतर मी नी ब्रेस हाही काढून टाकला व गुडघ्याला नुसता नी कॅप सपोर्ट लावून चालायला लागलो. पूर्ण एक आता मंथची ट्रीटमेंट झाली. परत 1 डे ट्रीटमेंट चालू केली. मग परत व्यवस्थित पूर्ण 1 मंथ कंप्लीट झाला माझा आज. आता मला पूर्ण रिलीफ, म्हणजे मला काय असं चालताना अडचण नाही, काय नाही, मी पूर्ण व्यवस्थित चालू शकतो आणि काय म्हणजे असं कुठंच काय नाही. आणि म्हणजे चालताना पण अडचण नाही, काय नाही, पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. आता म्हणजे कुठं दुखणे नाही, काय नाही, पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. आणि थँक्यू फॉर हिलिंग हँड्स अँड आय अप्रिशिएट विथ डॉक्टर नेहा सिंग रोडा मॅम for care and hair treatment. Thank you.